नमस्कार मित्रांनो, मी दिनेश जाधव तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो एव्हीडे ट्रॅव्हलरमध्ये. तर मित्रांनो, आता मी चाललो आहे कामोठ्यामध्ये गॅरेजला गाडी घेऊन. आपल्या डॉमिनरमध्ये थोडीफार काम आहेत. तर आपल्याला फ्रंट आणि बॅकचे डिस्कचे दोन्ही पॅड चेंज करायचे आहेत, प्लस मिरर पण चेंज करून घेतो कारण की हा सारखा ढिल्ला होतो आहे. तर विचार करतो दोन्ही एकसाथच चेंज करून घेईन. आणि अजून काय काम होतं, हां इंडिकेटर, आपल्याला इंडिकेटर पण चेंज करायचे. चारही साईडचे चेंज करायचे, काही पुढचे चालू आहेत पण यार पोरं गाडीची मस्ती करून काय ना काय तोडून ठेवतात. आणि प्लस मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की गाडेश्वरला गेलो, तर तिकडून जेव्हा आलो आहे ना त्या 2-3 दिवसात बघतोय तर विंडशील्ड तुटलेली होती. आणि त्यानंतर जास्त गाडी कुठं काढली ना, तर कोणी मुद्दामून तोडलं आहे का गाडी कुठं ठोकली आहे काय माहीत नाही. आणि बाकी थोडेसे ॲसेसरीज पण मागवले आपण, विंडशील्ड चेंज करणार आहे. आता मागच्या टायमिंगला पण नकल गार्ड लावला, ते पण तोडलेला. पण यावेळी जरा प्रीमियममध्ये मागवला आहे, तर ते पण चेंज करायचं आहे. प्लस आपण मागचं सॅडल स्टे हे पण नवीन घ्यायचा विचार केला तर मी हे चेंज करून टाकायचं. थोडं कसं बघा दिसते ना, कलर निघून गेलेला आहे. पण नंतर विचार असा गेली थोडेसे पुढचे दुसरे प्लॅन आहेत माझे. तर त्यामुळे मला आता सध्या एवढं तर खर्च नको करायला. मग आज काय ते पूर्ण खोलणार आहे आणि त्याला प्रॉपरली घासून त्याला कलर करून घेणार आहे मॅटमध्ये. आणि आपल्याला मागचा बॅक रेस्ट पण नवीन टाकायचं आहे, ते सगळं ऑर्डरमध्ये. तर आज फक्त जेवढं मला वाटतं डिस्कचं प्लस इंडिकेटर आणि मिरर ह्या 3 तर गोष्टी मी चेंज करेल. आणि अजून काही इश्यू असेल गाडीमध्ये ते एकदा चेक करून घेईल. बाकी ते गार्ड वगैरे खोलणार आहे आणि आज प्रॉपरली त्याला घासून आहे ना, तर त्याला कलर लावणार आहे. आता आपले विंडशील्ड वगैरे नकल गार्ड बाकी जेवढे थोडेफार ॲसेसरीज आहेत त्या 1-2-4 दिवसामध्ये येतील. मग तेव्हा ते बाकी सगळं लावून घेईन मी. तर आता जातो गॅरेजवर आणि तुम्हाला दाखवतो काय काय कामं करतो आहे. तर गाडी तर ओपन करायला चालू केली. तर पहिले गाडी वगैरे काढून घेऊ, नंतर मग मिरर, इंडिकेटर आणि ब्रेक पॅड चेंज करून घेऊ. सुजय पण आलाय, बोलतो की गाडीचं खोलस्तवर आपण जरा नाश्ता वगैरे करून घेऊ. काय बघितलंस? चहा तुझा नाश्ता. बरं ठीक आहे, बघू काय. मागचे गार्डन फ्रंटचं गाडी वगैरे सगळं काढलेलं आहे. गाडी बघा ना, असली बारीक वाटते ना, लावलं की ती बल्की वाटायची. पण आता थोडे दिवस अशीच चालवायची. मागचा ब्रेक पॅड तर झालं चेंज करून, आता फ्रंटचा करून घेतोय. त्यानंतर इंडिकेटर, लेफ्ट साईडचा मिरर, बस दोन्ही करायचा विचार होता. पण हा चांगला आहे, तो उगाच कशाला पैसे घालवायचे म्हणून लेफ्ट साईडचा करून घेतो. आता फ्रंटचं इंडिकेटर लावायचं चाललं आहे. फ्रंटचं तर चालू झालं आहे, मागचं पण लावून झालेलं आहे. मिरर बाकी जे गार्ड वगैरे काढले होते ना, ते जाऊन घरी ठेवून पण आलो. कारण की सुजे होता त्यावर, कारण की परत एकट्याला गाडी घेऊन जाता आलंच नसतं. आता बघतं घरी, आता कलर घेऊन जायचं जातं ना, आणि पेपर वगैरे घासायला. मिरर बाकी राहिलं तेवढं, बाकीच इंडिकेटर तर झालेलं लावून. गाडीचं सगळं काम झालं आहे, फक्त आता हे एक लावून घेईल इथे. आणि पूर्ण नेकेड बॅग झाली, याची विंडशील्ड काढली कारण की आपलं गोप्रोचा होल्डर काढण्याच्या नादात विंडशील्ड तुटली पूर्णपणे. 2 तुकडेच झाले. काय हरकत नाही, आता सध्यापुरतं तर ठेवतो. कारण की 1-2-4 दिवसात येऊन जाईल स्टॉक त्याचा, मग टेन्शन नाही राहणार. आता वॉशिंग पण तवाच करेल लावायच्या आधी, नंतर मग एकदम साफ होऊन जाईल. आहे भेटाले. पण जुनं जे गिरलीवरचं होतं ना कवर, ते पूर्ण असं तुटलेलं होतं. ते सारखं शूजला वगैरे टोचायचं, स्क्रॅचेस वगैरे पण यायचे शूजला. मग मुलं नवीन लावून घेतो लागलीच. यासोबतच काम होऊन जाईल त्याचं पण. अरे कुलन भी टॉपअप कर ले, शायद कलन कम होगा तो देख ले एक बार. आता गाडीचं काम करून तर चाललो आहे, आपण जातो आहे घरी. मला अजून कलर वगैरे पेपर वगैरे घ्यायचं, कारण की जाऊन घरी
जे गाडीचे कलर काढून त्याला परत पेंट करायचे आणि बाकीचं आपलं जेव्हा सामान येईल ना परत आपण गॅरेजला येऊ. बाकीचं तुम्हाला घरी गेलो दाखवतोच काय. तर आता टेरेसवर येऊन बसलोय घराच्या आणि आता बाकी सगळं त्यातलं थोडेफार पाणी जे साचलं होतं पावसाळ्यामध्ये गाडमधलं मग ते पाणी पण काढून बघ किती काळा काळा पडलं खाली. तर आता 80 नंबरचा पेपर पण घेऊन आलोय. त्याला मस्त घासून त्याचा जुना कलर प्रॉपरली काढून आहे ना मग त्याच्यावर कलर पेंट करणार आहे मॅटवाला. आता पटकन काम चालू. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Everything I do so instinctive and so passionate. Every word I move so descriptive like an adjective. I got a vendetta. असं गाडीला पण घासून वगैरे ठेवलेलं होतं पण नंतर रात्री ना मी केमिकल घेऊन आलो पेंट रिमूव्हर. तर त्याने कसा पूर्ण कलर निघून जातो. तर काल जर आधीच लक्षात आलं असतं ना ते घासायच्या ऐवजी मी तेच लावलं असतं. तर काल रात्री लावून ठेवलेलं बऱ्यापैकी आता कलर निघालेला आहे आणि काल थोडंफार लावून परत काढत होतो त्या कलर. तर खूप डीप कलर आहे त्याच्यामुळे जास्त निघत नव्हता तरी बऱ्यापैकी निघाला आहे अर्ध्यापैकी. तर आता बाकीचं कलर काढून घेतो. झालंय निघालं तसं एवढं पण आता क्लीन म्हणजे होत नाहीये. ठीक आहे पण एवढं पण चालून जाईल आपल्याला हरकत नाही. ग्राइंडरने विचार करतो याला अजून क्लीन करायला पण पप्पा बोलले नाही करायचं तू वापरायचं नाही ग्राइंडर वगैरे आहे घरी पण उगाच पप्पांच्या शिवाय खायला लागतील. आता त्याला तर सोडले साईडला आणि आपला लेग गार्ड आहे त्याचं फक्त जे आपलं जिथं लावतो ना कनेक्शन करतो तिथं थोडंसं गंजलेलं आहे ना तिथं फक्त जरा त्याचा कलर काढून त्याला साफ करून तिथं पेंट करून याला आता ठेवतो. बाकी तर याला काही करायची गरज नाही कारण की ऑलरेडी क्लीन आहे चांगला हा साफ आहे आणि जास्त याला कलर करायची गरज नाही. उगाच ते चांगला कलर काढून मॅटवाला नवीन करण्याच्या भानगडे त्यांना वाट लावेल नाही त्याची. त्याला हाय तसंच ठेवणार आहे जास्त काही मी करणार नाही. फक्त याला जिथे तिथं गंजलं आहे तिथे कलर मारणार साफ करून. तर आता याला पेंट मारून घेतो साफ करून. आता सॅडल स्टेला आणि एक साईडच्या लेग गार्डला कलर मारून झालेला आहे. आता एक साईडचा लेग गार्ड आणि मागचा टॉप रॅक तेवढा राहिलेला आहे. अजून याला म्हणजे एक हात मारलेला आहे प्रॉपरली. प्रॉपरला सगळ्यांना एक हात मारून झाला ना मग डबल हात देणार आहे. याच्यावर पण पूर्ण कलर मारून घेतला आहे. थोडा पण काही ठेवलं नाही आहे स्क्रॅचेस वगैरे. तर आता जरा शॉपवर पण जायचं आहे. तर शॉपवरनं आल्यावर बाकीचं आता वाजलं 2 दुपारच्या अजून जेवलो नाही आहे नाश्ता पण नाही केला. जसं सकाळी आलो आहे ना 8-11ला डायरेक्ट वर आलो आहे तेव्हापासून तेच चाललं आहे कामं. मग आता जातो जेवतो आणि थोडं शॉपवर पण काम आहे. मी 1 तासाभराने रिटर्न येऊन परत चालू करेन काम. तर मित्रांनो आपल्या बाईकच्या सगळ्या ॲक्सेसरीज आलेल्या आहेत. मागाशी जाऊन गॅरेजवर ठेवून आलो आहे. तर आज आपण त्याची फिटिंग वगैरे सगळं करून घेणार आहे. तर पहिलं जाऊन तर गाडी वॉश करून घेतो आहे कारण की खूप घाण झाली आहे. त्या दिवशी करून घेतली होती ती लास्ट वीकमध्ये धुतली होती मस्त चकाचक केली होती. ते मी एक शॉर्ट टाकली होती शॉर्ट व्हिडिओ टाकलेली यूट्यूबला. तर तेव्हा त्यात नेकेड बाईकचं काय लुक वाटत होतं ना भाई साफ. ॲक्सेसरीज काढल्यापासून फुल नेकेड बाईक वाटते. तर चला पटकन वॉश करूया आणि जाऊन फिट करून घ्या सगळं सामान. आपल्या गाडीचे ॲक्सेसरीज लावायला काम चालू केलेलं आहे. हे बॅकरेस्ट वगैरे आणि हे आपले जे जुने टॉप रॅक प्लस गार्ड आणि जे सॅडल स्टे वगैरे होते ते कलर वगैरे करून झालते त्या दिवशीच. तर बघा हे आता आपले नकल गार्ड प्लस विंडशिल्ड सगळे आता हळूहळू सगळं लावून घेऊ. काय काम नव्हतं म्हणून फ्रंटची विंडशिल्ड मी लावून घेतली मस्तपैकी. आता लास्टवाली जी होती ना ती पण मी शॉपमध्येच लावलेली. तर ही वाली पण मी लावली. तर मागचं
सॅडल स्टे वगैरे आणि टॉप रॅक लावून घेतो आहे मुलगा. आता राहिले फक्त नकल गार्ड आणि क्रॅश गार्ड, तर ते पण आता पटकन लावून घेऊया. आता बॅकरेस्ट सेट करायचं चाललं आहे. हा वाला बॅकरेस्ट मला भेटला की ते 550च्या आसपासच भेटला आहे. जुनावाला होता तो पण त्याच रेंजचा होता, पण तो जरा वेगळा होता, सिटिंगला बसताना वेगळं वाटायचं. हा जरा चांगल्यातला वाटतंय, पण आता बघू. हे जरा हाईट कमी वाटते मागच्या वेळेपेक्षा, पण काय हरकत नाही. तर राहिले काय फक्त आता नकल गार्ड फिटिंग करायचं राहिलं. आता विंडशील्ड मीच केले बस. तर मित्रांनो आपल्या फायनली सगळ्या गाडीचे ॲसेसरी लागलेले आहेत. नकल गार्ड वगैरे पण झालं आहे, विंडशील्ड लावून झालं आहे, क्रॅश गार्ड लावून झालं आहे, बॅकरेस्ट वगैरे पण लावून झालेलं आहे. तर अशा प्रकारे हा लुक तयार झाला आहे आपल्या गाडीचा. आणि आपल्यासोबत अजून एक नमुना जॉईंट झाला आहे, तो म्हणजे हा. अरे हे बघा, नेकेड बाईकपासून आता आपला ओरिजिनल लुक आलेला आहे. आता तर गाडी दिसायला एकदम डिसेंट वाटते, कारण की सगळं काम करून, कारण की हे सगळं घाण दिसत होतं एकदम. गाडी आता एकदम नवीन खट्ट वाटते, मस्तपैकी अजून चांगली दिसायला लागली. एक ॲडव्हेंचर लुक आला आहे मस्तपैकी. आता हवा भरायचं चाललं आहे, कारण की हवा बिलकुल नव्हती टायरात. पंक्चर एकानंतर जाऊन चेक करतो. आता काम आता सगळे झालेलं आहे. आता इथनं बिल वगैरे करतो गाडीचं, काय किती खर्च झाला आहे बघूया. कारण की एक्स्ट्रा नटबोल्ट पण बसवले आहेत. किती मला वाटते 10-15 नटबोल्ट काय ते गेलेत, त्याचे काय चार्जेस आहेत बघूया आणि निघूया. चला घरी. तर मित्रांनो आता घरी तर आलेलो आहे, घराच्या खालीच उभा आहे. थोडा इथं लाईटी खाली आलो आहे, कारण की अंधार वगैरे पडला आहे, दिसणार नाही म्हणून लाईटी खाली आलो. तर फायनली आपल्या गाडीचं सगळं काम झालं आहे आणि फुल लुक बघा असा आहे गाडीचा. तर लवकरच बघूया आपले राईडचे प्लॅन्स वगैरे होत आहेत का नाही, कारण की मागं सगळं खोललं होतं ना, तर चेअर वगैरे जे घेतलं होतं ते बांधून जाता येत नव्हतं. तर आता प्रॉपरली प्लॅन करता येईल. तर आता माझा एक सोलो राईडचा पण प्लॅन आहे, पण तो कधी लवकर होतो, कारण की आपल्याला खूप टाईम गेला गाडीचं काम करून घेण्यात. मला वाटतं 10-15 दिवस गेलेत. तर त्यामुळं खूप सारे प्लॅन कॅन्सल झाले ते. तर आता काय नाही, लवकर प्लॅन कसे बनत आहेत. तर तुम्हाला गाडीचा लुक कसा वाटला नवीनवाला सांगा मला नक्कीच. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये तर इथपर्यंतच. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांसोबत. भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.